नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप जाधव, आंतरराष्ट्रीय खेळाडू. मित्रांनो, आज तुमच्यासमोर येण्याचं एक विशेष कारण म्हणजे संभाजीनगर येथील मी घटना पाहिली. क्षुल्लक कारणासाठी आई वडिलांसोबत मुलाचाही मृत्यू झाला. मोबाईलचा हट्ट की मला मोबाईल हवाय. मी आजच्या मुलांना एवढं सांगू इच्छितो, युवकांना एवढं सांगू इच्छितो की कोणीतरी यूज करतंय मोबाईल, ॲपल फोन असेल, कोणतेही फोन असेल, ते यूज करताय म्हणून आपण त्या गोष्टीचा हट्ट करतोय. हे कुठंतरी दुर्दैव आहे. आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण या मोबाईलचा यूज केस मुळे कोणत्या तरी मित्राकडे आहे, मैत्रिणीकडे आहे म्हणून आपण त्याची डिमांड करतो आई वडिलांकडे. हे फार दुर्दैवी घटना आहे. सो आपण या गोष्टीवर विचार करावा की मला त्यांच्यापेक्षा बेटर काय करता येईल, तो मोबाईल मला स्वतःच्या पैशाने कसा मिळवता येईल. सो मी आपल्या युवकांना एक एवढा संदेश देऊ इच्छितो की कृपया मित्रांनो, अशा कोणत्याही गोष्टीमुळे, अशा कोणत्याही क्षुल्लक कारणामुळे चुकीचे पाऊल उचलू नका. आज एक संपूर्ण परिवार उद्ध्वस्त झालाय. कुठेतरी ही खरंच दुर्दैवी घटना आहे. आपण या गोष्टीला कुठेही कोणत्याही जवळच्या व्यक्तीला अशा गोष्टी घडू नये आपल्या आजूबाजूच्या परिसरामुळे. त्यामुळे मी हा पहिल्यांदा मी आपल्यासमोरला येऊन बोलत आहे. कारण मी या प्रवासातनं आजपर्यंतचा संघर्ष पाहिलेला आहे. तर आई वडिलांची मेहनत खूप असते आपल्या प्रत्येकांच्या पाठीमागं. कृपया कोणताही पाऊल उचलण्याच्या आधी या गोष्टीचा विचार करा की आपला पाठीमाग आपल्या परिवाराचं काय होईल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.